नमस्कार, मी स्वामी षडाक्षरी. आज आपण बघणार आहोत झ्विटर आयन म्हणजे काय, झ्विटर आयन कशाला म्हणतात त्याच्याबद्दलची माहिती आज या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे. आपल्या सर्वांना माहीत आहे अल्फा अमायनो ॲसिड कसा असतो. पहा, आता तुम्हा सर्वांना माहीत आहे अल्फा अमायनो ॲसिड कसा असतो. कार्बन आहे, ह्या कार्बनला सी डबल बॉन्ड ओ ओ एच हा कार्बोक्सिल ग्रुप आहे. इकडच्या बाजूला हा NH2 ग्रुप आहे, हा अल्फा कार्बन आहे. ह्याला का जोडले H आणि इथं R. हे कशाचं स्ट्रक्चर आहे. हे जे स्ट्रक्चर आपण काढलेलं आहे हे स्ट्रक्चर आहे अल्फा अमायनो ॲसिडचं. अल्फा कार्बनला हा अमायनो ग्रुप जोडलाय, अल्फा अमायनो आणि हे ॲसिडिक ग्रुप आहे म्हणून अल्फा अमायनो ॲसिड असं ह्या कंपाऊंडचं नाव आहे. ओके, आपल्याला कशाबद्दलची माहिती घ्यायचं आहे. आपल्याला माहिती घ्यायचं आहे झ्विटर आयन म्हणजे काय. किसे कहते हैं झ्विटर आयन, किसे बोलते हैं झ्विटर आयन, उसके बारे में हमें बात करने का है मेरे भाई और बहनों. आता हा जो तुमचा अल्फा अमायनो ॲसिड आहे, या अल्फा अमायनो ॲसिड मध्ये दोन प्रकारचे ग्रुप आहेत. पहिला ग्रुप हा तुमचा पहिला ग्रुप ज्याचं नाव कार्बोक्सिल ग्रुप आहे. हो का, सी डबल बॉन्ड ओ ओ एच ह्याचं नाव आहे कार्बोक्सिल ग्रुप. कार्बोक्सिल ग्रुप आणि हा कार्बोक्सिल ग्रुप कसा आहे, ॲसिडिक आहे. या ठिकाणी हे जे स्ट्रक्चर आपण काढलेलं आहे ह्याचं नाव अल्फा अमायनो ॲसिड आहे. अल्फा अमायनो ॲसिड मध्ये हा कुठला ग्रुप आहे, कार्बोक्सिल ग्रुप आहे. आणि कार्बोक्सिल ग्रुप हा कसा आहे, ॲसिडिक आहे. त्याचबरोबर हा तुमचा अल्फा अमायनो ॲसिड याच्यामध्ये आणखीन एक फंक्शनल ग्रुप आहे, तो म्हणजे NH2 ग्रुप आहे. हा NH2 म्हणजे कसला ग्रुप, अमायनो ग्रुप. NH2 ग्रुप म्हणजे अमायनो ग्रुप, हा जो कसा आहे, बेसिक आहे. एक वाक्य आपण लक्षात घ्यायचं बाबांनो, अल्फा अमायनो ॲसिड हा अशा प्रकारचा कंपाऊंड आहे ज्याच्यामध्ये दोन प्रकारचे फंक्शनल ग्रुप आहेत. त्याच्यापैकी एक फंक्शनल ग्रुप आहे कार्बोक्सिल ग्रुप, जो कसा आहे, ॲसिडिक आहे. आणि दुसरा फंक्शनल ग्रुप NH2 ग्रुप, अमायनो ग्रुप, जो कसा आहे, बेसिक आहे. म्हणजेच अल्फा अमायनो ॲसिड हा अशा प्रकारचा कंपाऊंड आहे ज्याच्यामध्ये दोन्ही प्रकारचे फंक्शनल ग्रुप आहेत, ॲसिडिक आणि बेसिक. So this alpha amino acid contains two functional group, that is COOH carboxyl group which is acidic and NH2 amino group that is basic. मग आता नेमकं होतं काय, ह्या कार्बोक्सिलिक ॲसिडला तुम्ही जेव्हा पाण्यामध्ये डिझॉल्व करता तेव्हा होतं काय बघा. आणि मग त्या ठिकाणी फॉर्मेशन ऑफ झ्विटर आयन, त्या ठिकाणी झ्विटर आयन तयार होतो. त्याच्या अगोदरचं हे महत्त्वाचं वाक्य आपण लक्षात घ्यायचं आहे. आता मी सांगतो, हा कोण आहे तुमचा अमायनो ॲसिड. ह्या अमायनो ॲसिडला आपण काय करूयात, पाण्यामध्ये डिझॉल्व करूयात. आणि पाण्यामध्ये डिझॉल्व केल्यानंतर इन ॲक्वायस सोल्युशन, हे वाक्य फार महत्त्वाचं आहे. म्हणजे पाण्यामधलं द्रावण, अल्फा अमायनो ॲसिडचं पाण्यामधलं द्रावण, म्हणजेच अल्फा अमायनो ॲसिडला आपण जेव्हा पाण्यामध्ये डिझॉल्व करतो तेव्हा त्या ठिकाणी झ्विटर आयन तयार होतात, अन्यथा झ्विटर आयन तयार होत नाही. ओके, आता काय होतं बघा. आता हा अल्फा अमायनो ॲसिड, कार्बन, हायड्रोजन, R, C डबल बॉन्ड O O आणि H. हा H प्लस आहे, प्रोटॉन. ह्या ठिकाणी NH2 ह्याच्यावरती लोन पेअर्स आहेत. आता काय होतं बघा, हा तुमचा अल्फा अमायनो ॲसिड, ह्या अल्फा अमायनो ॲसिडला तुम्ही जेव्हा पाण्यामध्ये डिझॉल्व करता तेव्हा त्या ठिकाणी काय होतं, प्रोटॉन ट्रान्सफर होतं. प्रोटॉन ट्रान्सफर इज टेक्स प्लेस. प्रोटॉनचं ट्रान्सफर, प्रोटॉन म्हणजे H प्लस आयन, H प्लस आयनला प्रोटॉन असं म्हणतात. आता या ठिकाणी हा जो कार्बोक्सिल ग्रुप आहे, या कार्बोक्सिल ग्रुपमधला हा जो H आहे, हा H प्लसच्या स्वरूपात, प्रोटॉनच्या स्वरूपात ह्या Nकडे जातो. म्हणजे प्रोटॉनचं ट्रान्सफर होतं. प्रोटॉन ट्रान्सफर इज टेक्स प्लेस फ्रॉम कार्बोक्सिल ग्रुप टू अमायनो ग्रुप and then there is formation of a salt and that salt is dipolar and that is called as झ्विटर आयन. समजतं. हा तुमचा कोण आहे, अमायनो ॲसिड. ह्या अमायनो ॲसिड मधला हा कार्बोक्सिल ग्रुप आणि या कार्बोक्सिल ग्रुपमधला प्रोटॉन काय होतो, ट्रान्सफर होतो. कुठं, ह्या तुमच्या नायट्रोजनकडे, अमायनो ग्रुपमधल्या नायट्रोजनकडे. आणि मग त्या ठिकाणी साल्ट तयार होतं. आणि त्या साल्टमध्ये दोन आयन्स आहेत, ते डायपोलार आहे, त्यालाच म्हणतात झ्विटर आयन. कसं सांगतो बघा, हे NH3 होईल, हो का. NH2 इथला एक प्रोटॉन इकडे आला,
ह्याच्यावरती लोन पेअर्स आहेत, त्याच्यामुळे हा प्रोटॉन एक्सेप्ट करू शकतो. हा प्रोटॉन एक्सेप्ट केला त्याच्यामुळे ह्याच्यावर चार्ज पॉझिटिव्ह आला. पुढे कोण आहे? कार्बन, हायड्रोजन आर आणि सी डबल बॉन्ड ओ ओ. इथला एक प्रोटॉन निघून गेला, निगेटिव्ह चार्ज. हा तयार झाला न्यूट्रल आयन. हे साल्ट आहे, हे साल्ट आहे. लक्षात घ्या तुम्ही, या ठिकाणी हे जे तयार झालं, दिस इज नथिंग बट ए साल्ट. आणि साल्ट म्हणजे काय? साल्ट म्हणजे अशा प्रकारचा कंपाऊंड ज्याच्यामध्ये कटायन्स आणि अनायन्स आहे. ह्याच्यामध्ये कटायन बी आहे आणि अनायन बी आहे. ह्याच्यामध्ये पॉझिटिव्ह चार्ज बी आहे, ह्याच्यामध्ये निगेटिव्ह बी चार्ज आहे. तुम्हा सर्वांना माहित आहे, अरे बाबा अशा प्रकारची स्पेशीज, अशा प्रकारचा कंपाऊंड ज्याच्यामध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह म्हणजेच अधिक वजा म्हणजेच कटायन आणि अनायन असतात, त्याला म्हणतात साल्ट. मग साल्ट तयार झालं. आणि हे साल्ट कसं आहे? दिस साल्ट इज डायपोलार आयन. डायपोलार आयन. खरं का? हे जे साल्ट आहे, हे साल्ट कसं आहे? डायपोलार. डाय म्हणजे दोन, पोल म्हणजे बाजू. आता इकडची बाजू पॉझिटिव्ह आहे, इकडची बाजू निगेटिव्ह आहे. म्हणजे इकडची पॉझिटिव्ह बाजू वेगळी, इकडची निगेटिव्ह बाजू वेगळी. म्हणजे इकडचा आयन वेगळा, इकडचा आयन वेगळा. म्हणजेच या ठिकाणी दोन वेगवेगळ्या प्रकारचे आयन तयार झाले. ह्याला म्हणलं डायपोलार आयन. दोन वेगवेगळे चार्ज तयार झाले, दॅट इज द डायपोलार आयन. आणि अशा प्रकारचा जो साल्ट आहे ज्याच्यामध्ये डायपोलार आयन आहेत, दॅट इज कॉल्ड ॲज झ्विटर आयन. कळलं का? झ्विटर आयन म्हणजे साल्ट असतो ज्याच्यामध्ये डायपोलर आयन असतात. डायपोल म्हणजे दोन भिन्न चार्ज असणे. या ठिकाणी पॉझिटिव्ह चार्ज आहे, या ठिकाणी निगेटिव्ह चार्ज आहे. बाबांनो, या ठिकाणी अधिक आहे, या ठिकाणी वजा आहे, या ठिकाणी कटायन आहे, या ठिकाणी अनायन आहे. याचाच अर्थ असा होतो, या ठिकाणचे दोन्ही चार्ज वेगवेगळे, दोन्ही प्रभार वेगवेगळे, त्याला म्हणलं डायपोलार आयन. आणि डायपोलार आयन असलेला साल्ट, दॅट इज कॉल्ड एज द झ्विटर आयन. सो दिस इज द फॉर्मेशन ऑफ झ्विटर आयन. समजते का बघा? आणि झ्विटर आयन कधी तयार होतो? झ्विटर आयन इज फॉर्मड व्हेन अल्फा अमायनो ॲसिड्स आर डिझॉल्व्ड इन द वॉटर. जेव्हा तुम्ही झ्विटर आयन्स, जेव्हा तुम्ही अल्फा अमायनो ॲसिड्स पाण्यामध्ये डिझॉल्व्ह करता, तेव्हा त्या ठिकाणी झ्विटर आयन्स आर फॉर्मड. झ्विटर आयन्स आर फॉर्मड ओनली इन एक्वायस सोल्युशन. हे वाक्य आपण लक्षात घ्यायचं आहे. मग कसं होतं? हे सगळं झालं आणि म्हणून आपण लक्षात घ्यायचं, अल्फा अमायनो ॲसिड मध्ये काय झालं? प्रोटॉन ट्रान्सफर इज टेक्स प्लेस. कळलं का? द प्रोटॉन फ्रॉम द कार्बोक्सिल ग्रुप ट्रान्सफर्स टू द nitrogen of the amino group. So proton transfer is takes place, and due to this proton transfer a salt is formed, and this salt contains dipolar ion, and this dipolar ion is called as Zwitter ion. Dipolar ion. प्रोटॉनचं ट्रान्सफर झालं. प्रोटॉनचं ट्रान्सफर कुणाकडे झालं? प्रोटॉनचं ट्रान्सफर हे कार्बोक्सिल ग्रुपमधला प्रोटॉन हा अमायनो ग्रुपमधल्या नायट्रोजनकडे ट्रान्सफर झाला आणि त्याच्यामुळं साल्ट तयार झाला. त्या साल्टमध्ये डायपोलार आयन आहे आणि त्या डायपोलार आयनला म्हणायचं झ्विटर आयन. सो झ्विटर आयन इज द डायपोलार आयन. पॉझिटिव्ह निगेटिव्ह हे दोन वेगवेगळे चार्ज तयार झाले. ह्या टोकाला भिन्न चार्ज, ह्या टोकाला भिन्न चार्ज, म्हणजे डायपोल. दोन पोल तयार झाले. हिकडचा पोल वेगळा, हिकडचा पोल वेगळा, हिकडचा आयन वेगळा, हिकडचा आयन वेगळा, हिकडचा चार्ज वेगळा, हिकडचा चार्ज वेगळा. अरे बाबा, हा जो साल्ट आहे त्याच्यामध्ये डायपोलार आयन आहे आणि त्या डायपोलार आयनला म्हणायचं झ्विटर आयन. म्हणा झ्विटर आयन. बोला झ्विटर आयन. संपलं. मग आता एक महत्वाचं वाक्य आहे की तुमचं ॲक्वायस सोल्युशन कसं आहे, त्याचा पीएच किती आहे, त्यानुसार तुमचा झ्विटर आयन हा वेगवेगळ्या स्वरूपात आढळू शकतो. झ्विटर आयन इज प्रेझेंट इन डिफरंट फॉर्म अँड दॅट इज प्रेझेंट ऑन द पीएच ऑफ द सोल्युशन. ज्या द्रावणामध्ये, ज्या सोल्युशनमध्ये तुमचा झ्विटर आयन आहे त्या सोल्युशनचं पीएच किती आहे, त्याच्या पीएच वरती तुमचा झ्विटर आयन कसा असावा हे अवलंबून आहे. लक्षात घ्या, झ्विटर आयन इज प्रेझेंट इन डिफरंट फॉर्म. कसा कसा त्याच्यामध्ये बदल होतो त्याच्याबद्दलची माहिती या ठिकाणी आपण घेऊया. ओके. सो डिफरंट फॉर्म्स ऑफ द झ्विटर आयन. ओके, लक्ष घ्या. थोडा भाग लक्षात घ्या पहिल्यांदा. आता तुम्हाला मी सांगतो व्यवस्थित, म्हणजे आपल्या सर्वांच्या लक्षात येईल. तीन महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवायचं. पहिल्यांदा आपण काढूया झ्विटर आयन. झ्विटर आयन डायपोलार आयन. 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 झ्विटर आयन. झ्विटर आयन. झ्विटर आयन. आता कसं? आता बघा,
हा कोण आहे? नायट्रोजन. बघा हा कोण आहे? कार्बन. सी डबल बॉन्ड ओ ओ मायनस आहे का? इकडं NH3 हां प्लस हां एच हां आर. हा कोण आहे? झ्विटर आयन. समजा pH इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 6. जर pH 6 असेल तर हा तुमचा झ्विटर आयन ह्या स्वरूपात असतो. लक्षात घ्या, झ्विटर आयन हा या स्वरूपात असेल. कधी? जर pH 6 असेल तर. pH किती आहे हे फार महत्वाचं आहे. समजा pH हे 6 आहे. pH जर 6 असेल तर तुमचा झ्विटर आयन हा याच्या स्वरूपात असेल. समजा pH 6 पेक्षा कमी आहे. pH किती आहे? 2 किंवा 2 पेक्षा कमी आहे. हे तरी दोन्ही. समजा pH इज लेस दॅन 2 और इक्वल टू 2. pH 2 किंवा 2 पेक्षा कमी आहे असं pH असेल तर का होतं माहिती आहे का? जर pH 2 पेक्षा कमी असेल तर तुमचं सोल्युशन कसं आहे? ऍसिडिक आहे. समजा तुमचं सोल्युशन ऍसिडिक असेल, ऍसिडिक सोल्युशन याचा अर्थ pH 2 किंवा 2 पेक्षा कमी आहे. आणि अशा वेळेस काय होतं माहिती आहे का? तुमच्या सोल्युशन मधला H प्लस ह्याच्यासोबत कंबाईन होतो. कळलं का? हा तुमचा कोण आहे? आयन आहे, कार्बोक्सिलेट आयन आहे. आणि लक्षात घ्या, जर तुमच्या सोल्युशनचा pH 2 असेल किंवा 2 पेक्षा कमी असेल तर ते सोल्युशन कसं आहे? ऍसिडिक आहे. म्हणजे तुमच्या सोल्युशन मध्ये H प्लस आयन बक्कळ आहे. तुमच्या सोल्युशन मध्ये H प्लस आयन बक्कळ आहेत आणि ते H प्लस आयन इथं कंबाईन होतं आणि मग तयार होतो काय? NH3 प्लस CHR C डबल बॉन्ड O आणि ह्या O सोबत H कंबाईन होतं. बघा, आणि मग तयार होतो फक्त तुमचा कटायन. आणि सोल्युशन कसं आहे? बेसिक. म्हणजे बेसिक स्वरूपामध्ये तुमचा झ्विटर आयन प्रेझेंट आहे. झ्विटर आयन हा या स्वरूपात आढळतो. कधी? जर pH 2 किंवा 2 पेक्षा कमी असेल म्हणजे ऍसिडिक असेल. जर तुमचं सोल्युशन ऍसिडिक आहे म्हणजे pH 2 किंवा 2 पेक्षा कमी आहे तेव्हा झ्विटर आयन हा या स्वरूपात आढळतो. कारण त्या ठिकाणी तुमच्या सोल्युशन मधला H प्लस ह्या ठिकाणी कंबाईन होतो आणि अशा प्रकारचं फॉर्मेशन होतं. हे या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचं आहे. ओके. समजा pH किती आहे? pH इज ग्रेटर दॅन 10. कळलं का? pH 10 पेक्षा जास्त आहे pH किंवा 10 आहे किंवा 10 पेक्षा जास्त आहे. एवढा pH जर असेल तर काय होतं माहिती आहे का? त्या ठिकाणी तुमचं जे द्रावण आहे ते कसं होईल? बेसिक होईल. म्हणजे या ठिकाणी pH किती आहे? 10 किंवा 10 पेक्षा जास्त आहे म्हणजे सोल्युशन कसं आहे? बेसिक आहे. आणि जर तुमचं सोल्युशन बेसिक असेल तर या ठिकाणी काय होतं? याच्यामधला एक H निघून जातो. तुम्हाला माहिती आहे बेसिक आहे म्हणजे OH मायनस आहे आणि OH मायनस आणि इथला एक H प्लस H2 निघून जातो आणि तयार होतं. पहा काय होतं इथं? काय येतं? NH2 होतं आणि मग CHR आणि C डबल बॉन्ड O मायनस. बघा म्हणजे कसा फरक पडला? pH चेंज झालं. जर आपण pH चेंज केलं तर तुमचा जो झ्विटर आयन आहे तो वेगवेगळ्या स्वरूपात आढळतो. सो द झ्विटर आयन्स आर प्रेझेंट इन डिफरंट फॉर्म अँड इट डिपेंड्स अपॉन द pH. मग आता आपण इथं उदाहरण घेऊयात आल्यानाईन म्हणलं की CH3 घ्यायचं इथं. सो दिस इज द डिफरंट फॉर्म्स ऑफ आल्यानाईन. पुस्तकात दिले आपल्या डिफरंट फॉर्म्स ऑफ आल्यानाईन. फक्त CH3 घ्या, तेच सगळं ॲक्च्युअल काही वेगळं का नाही. अशा प्रकारे हा संपूर्ण भाग सांगता येतो. समजा pH हे 6, त्यावेळेस काय होतं? झ्विटर आयन्स पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही प्रकारचे आयन्स, ह्याच्यावरती कुठलाही चार्ज येणार. हे न्यूट्रल आहे. पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही आहे म्हणजे न्यूट्रल आहे. या ठिकाणी pH 2 किंवा 2 पेक्षा कमी आहे म्हणजे सोल्युशन ॲक्वाइड सोल्युशन ऍसिडिक आहे. अशा वेळेस काय होतं? तुमच्या सोल्युशन मधला H प्लस ह्याच्यासोबत कंबाईन होतो आणि या तुमच्या आयनवरती फक्त पॉझिटिव्ह चार्ज येतो, निगेटिव्ह चार्ज येत नाही. आणि जर त्या ठिकाणी pH 10 किंवा 10 पेक्षा जास्त असेल तर ते सोल्युशन बेसिक झालं आणि अशा वेळेस त्या तुमच्या सोल्युशन मधला OH मायनस हा इथला H घेतो, त्याच्यामुळे ते NH2 आणि फक्त निगेटिव्ह चार्ज येतो. अशा प्रकारचे हे सगळे चेंजेस होत असतात. हे पण या ठिकाणी आपण थोडक्यात लक्षात घ्यायचं आहे. आणि एक महत्त्वाचं वाक्य, तुमचा झ्विटर आयन हा तयार कधी होतो आपल्याला माहित आहे. अल्फा अमायनो ऍसिडला आपण जेव्हा पाण्यामध्ये डिझॉल्व्ह करतो, त्याचं जेव्हा आपण एक्वाइड सोल्युशन तयार करतो तेव्हा त्या ठिकाणी झ्विटर आयन तयार होतो आणि झ्विटर आयन तयार होत असल्यामुळं अल्फा अमायनो ऍसिड्स हे कसे असतात? हाय मेल्टिंग सॉलिड्स. त्याचा मेल्टिंग पॉइंट हाय असतो. दे आर क्रिस्टलाइन सॉलिड्स.
वगैरे वगैरे अशा प्रकारची वैशिष्ट्ये त्याच्यामध्ये येत असतात. ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपण थोडक्यात लक्षात घ्यायचा आहे. झ्विटर आयन म्हणजे काय आणि झ्विटर आयन हा वेगवेगळ्या स्वरूपात कसा आढळतो. तुम्ही त्या सोल्युशनचा पीएच बदलला तर तुमचा झ्विटर आयन सुद्धा वेगवेगळ्या स्वरूपात आढळतो. झ्विटर आयन हा मूळ कसा आहे, डायपोलार आयन आहे. तिथं कटायन्स अनायन्स आहेत म्हणून तो साल्ट आहे, डायपोलार आयन आहे. परंतु तोच जर ऍसिडिक सोल्युशन मध्ये असेल तर त्या ठिकाणी H+ हा O- सोबत कंबाईन होतो आणि त्या ठिकाणी फक्त पॉझिटिव्ह चार्ज राहतो. तेच जर बेसिक मीडियम मध्ये असेल, pH 10 किंवा 10 पेक्षा जास्त असेल तर अशा वेळेस काय होतं, तुमचं सोल्युशन बेसिक होतं. त्या सोल्युशन मधला OH- NH3 मधला एक H घेतो आणि तिथे NH2 तयार होतं आणि फक्त राहतं COO-. असा हा चेंज होत असतो. मग हा चेंज कसा होतो, का होतं, याच्याबद्दलची माहिती आपल्या समोर आपण सांगितलेली आहे. कशी आहे, अशी आहे. हे पहा आपल्या समोर डिशीज ही सगळी माहिती अशा प्रकारचा हा संपूर्ण भाग आपल्या समोर आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.